होत्या. जेवढा अन्याय करावा वाटेल तेवढा आम्ही मरून जात होत्या. माझी तर सासू 100 वर्षाची होती. रात्रीच्या 3 वाजता पाणी आले. काय करते माणूस, कुणीकडे निघते. सासूला उचलून आमचा पुतण्या बाहेर आणला. पुन्हा आमचे मालक, आमची जावाला वडीत मी आणलो. सासू 100 वर्षाची आहे. घरामध्ये फॅन लावून झोपत होत्या, तर आम्ही वाचतच नव्हत्या. फॅन लावल्या नाही म्हणून आम्ही वाचलो. सासूला नेल्या, पाठीवर नेला पुतण्या. पाठीवर बस स्टँडला आणल्या, टेम्पूतवरी नेल्या. 100 वर्षाची म्हातारी आहे. म्हातारीसाठी आम्ही मरून जात होत्या. म्हातारीला सोडून जावं वाटते का घरच्या? आणि आम्ही गेल्या पारी लोक निघून गेले म्हणतात की नाही. लेकरं हे जिकडे तिकडे राहणं, गाव कोणी पुण्याला, कोणी उदगीरला, जिकडे तिकडे होते. असला अन्याय केल्यात बघा आमच्यावर. सरकार नवं काही नवं. हा, सरकार राहते गरीबासाठी, गरीब राहतात सरकारला मोठं करण्यासाठी. असली परिस्थिती बेकार करायचं राहते. आम्हाला म्हणायचे होते ते पाणी येणार आहे म्हणून, तुम्ही सावध व्हा म्हणायचे होते. घरात आमच्या एवढी धाव नाही कळायला, आम्ही काय करावं? काय जगा आमच्या घरात मला दाखवतो गुदाण्याचे निघाल्याचे घराला आम्ही काय करावं? आम्हाला नेवाय कपडा नाही. आमची काय अवस्था केलं सरकार, ते गेलं, घर गेलं, आम्ही काय करावं? असली परिस्थिती बेकार करायचं राहते. आम्हाला म्हणायचे होते ते पाणी येणार आहे म्हणून, तुम्ही सावध व्हा म्हणायचे होते. उगा उठा निघा, कुठे जावा, कुठे राहावं. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावाच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. लेंडी नदीला मोठा पूर आला. लेंडी प्रकल्पाचं पाणी या गावात शिरलं आणि संपूर्ण गाव पाण्याखाली गाळलं गेलं. आपण सध्या आहोत हसनाळ या गावात. आपण पाहू शकतो की रात्री अचानक आलेला या पाण्याच्या लोंढ्यामुळे संपूर्ण घरं जे आहेत ते आता जमीन उद्ध्वस्त झालेली आहेत. पावसाचा जोर आज देखील कायम आहे. आर्मीचं पथक या ठिकाणी बचाव कार्यासाठी, मदत कार्यासाठी आलेलं आहे. परंतु पावसाचा जोर या ठिकाणी आज देखील वाढल्याचं आपण चित्र या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात घरचं जे साहित्य आहे ते काढताना इथले गावकरी दिसत आहेत आणि संपूर्ण गाव जे आहे ते पाण्याखाली गाळल्या गेले. एकंदरीत या गावातील 5 जण या पुराच्या पाण्यामध्ये मृत्युमुखी पडले. ते 5 जणांचे मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि संपूर्ण मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे. गावकरी देखील आपापले घरातील साहित्य शोधताना या ठिकाणी आपण पाहू शकतो. पावसाचा जोर अजून देखील या ठिकाणी कायम आहे. आपल्यासोबत काही गावकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगाल नेमका त्या दिवसात काय रात्रीचा प्रकार कसा होता, कशा पद्धतीने पाऊस आला, काय त्या दिवशी रात्री अचानकचा 1:30 वाजता पाऊस या ठिकाणी आला. जो पूर आहे तो प्रशासनाने फक्त त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी पाणी येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा. आणि अशा प्रकारच्या प्रकल्प अधिकारी जो तिडके साहेब म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्हाला पाणी येणार नाही, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही आहोत तुमच्यासोबत. पण त्या ठिकाणी अचानक 1:30 वाजता पाऊस आला. पाऊस आल्यामुळे काही लोकांना काही सुधारलं नाही. जे काही लोक जागे होते, जागे असलेल्या लोकांनी सर्वांना गावातल्या लोकांना उठवलं आणि यामध्ये कमीत कमी 10 लोकांचा या मृत्यू झाला. आणि याला सर्वस्वी जबाबदार समजा प्रशासन आहे. घरातील साहित्य असेल, कपडा असेल, खायचं अन्नधान्य असेल, जे काही आम्हाला जे वस्तू उपयोगाचे होते त्या वस्तू सर्व पूर्ण वस्तू या ठिकाणी नष्ट झालेल्या आहेत. आज एकही लोकांचा समजा जे संसार होता, तिळतिळ जमा करून जे रुपये जमा केला होता, तो संसार आज रस्त्यावर आलेला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार कोणी असेल तर प्रशासन आहे, जो प्रकल्प अधिकारी आहे. जर तुम्हाला या धरणामध्ये पाणी जर साठवायचं होतं तर पाणी किती साठवायचं, किती क्षमता पाहिजे त्या पाण्याची, आणि त्या ठिकाणी त्या लोकांना किती लोकांना तिथून हलवायला पाहिजे. पावण्याच्या अगोदर जून महिना चालू झाल्यापासून आजपर्यंत तुम्ही या लोकांना का हलवलं नाही, या लोकांना तुम्ही बाजूला का केलं नाही, यांचा मावेजा का दिला नाही. पण तुम्ही आशा लावून ठेवून या लोकांना इथं ठेवलात आणि आज तुम्ही अचानक जसं एखादी घाला घालावा या पद्धतीने या लोकांवर घाला घातल्यासारखं झालंय. आणि याला जबाबदार ती लोक आहेत, जे लोक या सर्वस्वी जबाबदार आहेत. त्या लोकांवर योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यांना या ठिकाणी निलंबित सुद्धा करावं, आमचं सर्व या गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे. निश्चितच होत्याच नव्हतं झालेलं आहे. अचानक या ठिकाणी पाऊस सोडलेला आहे, धरणातलं पाणी सोडलेलं आहे. त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. काय सांगितलं होतं साहेब, आम्हाला घरातून पसारा हाली नका, काही तुम्हाला मागणी मिळणार म्हणलंय. आणि पाराला खून केलंय, तिथं खून केलंय आणि आम्हाला वाहतुकीचे पैसे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज.